गणेश शेट अनपट हे संघ मालक पाहायला मिळतील। लेट्स प्ले, हिअर वी गो। मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी अक्षय चोरट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत। पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळालाय, इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं ना, आता इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक कव्हरला आहे, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे। मिड ऑफ मात्र त्या ठिकाणी नाहीये, तो डीप मध्ये आहे। लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक हो, यावेळी ऑन साइटला खेळण्याचा प्रयत्न राहिला। बॅटचा इनर एज बिहाइंड द विकेट, यष्टी रक्षक विशाल चोरगे पाहायला मिळालेत। त्यांनी मात्र इथे डॉट बॉल, कन्सिक्युटिव्ह 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, जिथे मनीष मांढरे यांच्याकडे फार आशेने पाहिलं गेलंय। महत्वाचा त्यांचा नॉक असेल या मॅच मध्ये। ओहो, यावेळी पाडल स्वीप खेळला, अतिशय देखना नजाकत भरलेला क्लीन क्लिअर चौकार, 4 रन। धन्यवाद। चला थोडंसं स्पीडअप घ्या, आमचे मिकी माऊस यांचा डान्स देखील पाहायला मिळाला। चला बॉल आलेला आहे, थोडंसं स्पीडअपने यायचं आहे। मिकी माऊस म्हणजे आमचे लिटिल मास्टर, नक्की चर्चा होईल। समीर आहे, नाव तुझं देखील घेणार आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। हो, पुन्हा एकदा आणखी एक आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन, यावेळी डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक दुसरा चौकार। धन्यवाद धन्यवाद। आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये। कमबॅक केलं गेलंय मनीष मांढरे या फलंदाजाकडे पाहिलं गेलंय, जिथे सातत्याने त्याने पॅडल स्वीप आणि स्वीप करण्याचा प्रयत्न जो केलाय ना, त्याच्यावरती त्याला यश मिळवलंय। आता मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय चोरट मैदानाच्या आतमध्ये निघतील ओव्हर द विकेटने, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती। हो, यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोडक्शन दिलं जाईल, वेगाने आलेत, एक धाव तर घेतली आहे। पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे। धाव संख्या डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाली आहे, जिथे आपण संघ पाहतोय ना, अतिशय जबरदस्त अशी बॅटल देताना मॉन्स्टर 11 हा संघ आहे। मॉन्स्टर 11 संघ फार सुंदर फलंदाजी करतोय, आघाडीला आलेले हे 2 फलंदाज नाही मंत्रमुग्ध करतायत। याही वेळी पहा लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती, यासाठी ही व्यूहरचना रचली गेली होती गोलंदाजाने। हे ट्रॅप होतं, हे जाळ होतं, ताछामध्ये अडकवलंय। बिग फिश ऑन द बिग बास्केट, बॅक टू द पवेलियन, बॅटर धन्यवाद। पहा, जिथे आपण एका बाजूला पाहतोय ना सनस स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला मॉन्स्टर 11 हा संघ आहे, जिथे गणपत शेठ सनस यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळाला गणेश शेठ अनपट यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला। चर्चा होतीये, आपण जिथे पाहतोय ना दोन्ही संघ मालक, एका बाजूला विशाल चोरगे तर दुसऱ्या बाजूला मनीष मांढरे, ही आयकॉन जोडी आहे। चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घेऊया, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। अजूनही आपल्याला जवळजवळ 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत, अजूनही इथून पुढे 4 मॅचेस आहेत, याची नोंद घ्या। चला थोडंसं स्पीडअप घेऊया। डावखुरे हाताचा फलंदाज प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। डावखुरे हाताचे फलंदाज नयन चौधरी आहेत, मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती प्रशांत आहेत। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय यादव यांच्याकडे नजरा वळवल्यात। हो, पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा, त्याच्यावरती प्रहार, यावेळी ऑन साइटला केला, एक धाव तर नक्कीच मिळवली आहे। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती, म्हणजे डबल डिजिट जो आहे ना तो क्लिअर केलाय।
आपल्याला जर संघ पाहायला मिळाला ना तर मॉन्स्टार 11 या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मात्र रोखण्यामध्ये यश देखील मिळवलं, म्हणजे चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते जिथे अक्षय यादव आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. थोडंसं स्पीडअप घ्या, गोलंदाजी करणारा संघ नोंद घ्या, थोडंसं स्पीडअप वाढवूया. पहा इथे आमच्यापर्यंत आउटसाइड द ऑफस्टंप बॉल हाताळला गेलाय. पंच आमच्याकडे वळतील. वाईट बॉल, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळाली आहे. धावसंख्या वाढेल 12 या आकड्यावरती. त्याचबरोबर पहा या ठिकाणी आयोजकांनी आम्हाला कॉल दिलाय की एक बॅटचा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 2 मोबाईल आहेत, बॅटचं कव्हर आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोबाईल आहेत. थोडंसं जर जयराज वाडकर यांची बॅटचं आणि 1000 रुपये कॅश प्राईज आहे, तुम्हाला याची नोंद घ्या. मोबाईल आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो, फार महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये आणि ही देखील माहिती पोहोचली आहे. जयराज वाडकर बॅटिंग करत होते मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. जर तुमच्यापर्यंत ते आलं असेल, भूल चुकीने आलं असेल तर ते पोहोचवा, याची नोंद घ्या आणि 1000 रुपये तुम्हाला ऑन स्टेजवरती कॅश प्राईज दिलं जाईल, याची देखील नोंदणी घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं ना तर 13 धावा धावफलकावरती. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज नयन चौधरी, त्याच्या अगेन्स्ट मात्र अक्षय, हे वॉर आपल्याला पाहायला मिळालंय. हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? गलीमधला क्षेत्ररक्षक येतोय, खारी करतोय, झेल संपलाय. नयन चौधरी यांचा खेळ फिनिश केलाय, इनिंग समाप्त केली आहे. बॅक टू द पवेलियन पाठवलंय या बॅटरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नाव आहे नितीन सनस. नितीन सनस एक महत्त्वाचा खेळाडू आहे. अकोशी गावचा हा सितारा, आसरे गावचा हा सितारा. यस, चर्चा होईल. सतीश सनस यांचा आक्रोश पाहायला मिळाला. नावामध्ये गफलत झाली समालोचकाकडून, मात्र सतीश सनस एक चांगला खेळाडू आहे, बंधू आहेत आणि चर्चा होईल. का आक्रोश होऊ नये, उल्लेख हा व्यवस्थितच झाला पाहिजे. एक जीवनदान नक्कीच मिळालंय. सतीश सर, असं म्हटलं जातं ना की कौन बताता है समंदर को, कौन बताता है समंदर को, समंदर का रास्ता नदी को, जिसने मंजिल का जुनून है ना वो मशवरा नहीं लेते. इथे मशवरा घेतला जाणार नाहीये. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती. आता मात्र नितीन सनस यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी पहा अतिशय जबरदस्त असा ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्क्वेअर ड्राईव्ह अतिशय जबरदस्त. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, एखादा कॉपी बुक स्टाईल म्हणजेच किताबी फटका मैदानाच्या आतमध्ये नितीश सनस यांच्या बॅटमधून आला. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. 1 धाव अंकित केली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या पाठीमागे 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. स्ट्राइक एंड वरती येतील नितीन सनस. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी विकास चिकणे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. एरियल रूट आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? नाही. नो मास लँड मध्ये बॅकअप दिलं गेलंय. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात, मात्र 2 धावा मिळवल्या देखील आहेत. 2 धावेने मात्र स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळाल्यात. नितीन सनस, अडलेली नौका आहे ना ती समुद्रामधून बाहेर काढायची आहे.
हो यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, आणखी एक प्रहार. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहा इथे काच खारी केला गेलाय. संपलाय नितीन सनस यांचा खेळ. त्यांना जावं लागेल पवेलियन इंडला. गोलंदाजाला मिळाला यश, फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. चला थोडंसं स्पीडअप नाही यायचं आहे, फलंदाजाला निवेदन आहे थोडंसं स्पीडअप नाही जा. चला पंच थोडंसं स्पीडअप घेऊया आपण. आपल्याला बराचसा मॅचेस कव्हर करायचे आहेत. अजूनही इथून पुढे 4 मॅचेस आहेत याची नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप नाही जाऊया. आतापर्यंत जर खेळ पाहिला ना तर मैदानाच्या आतमध्ये 2.2 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विकास चिकणे, स्ट्राईक एंड वरती सूरज वाडकर मैदानाच्या आतमध्ये आलेत इन आट नंबर 5 वरती. हो पहिलाच बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे पहा त्या ठिकाणी मिड विकेटला फेकी करेल. तोपर्यंत मात्र मिळवली ती 1 धाव. एका धावेने धाव संख्या 19 या आकड्यावरती. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत, मात्र बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. पुन्हा एकदा विकास. हो यावेळी पहा भन्नाट वेग. यावेळी वेगावरती स्वार झालाय विकास. सुपर्ब डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर लेंथ सातत्याने पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने हा गोलंदाजी हाताळतोय ना, कमबॅक मिळवून दिलाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 3 फलंदाज मात्र बाद झाले आहेत. प्रशांत जाधव. हो यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. सस्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. जर आपण पाहिलं ना तर लॉंग ऑन वरती जे क्षेत्ररक्षक होते ते थोडेसे स्ट्रेट साईडला आले आणि तदनंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने थ्रो केला ना, रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आणि तदनंतर मात्र मिळाली ती 1 धाव आणि एका धावेने धाव संख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा. आता मात्र स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळाले सूरज वाडकर. हो याही वेळी पहा स्ट्रेट हिटचा फटका. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. 1च धाव अंकित होतीये. मी खऱ्या अर्थाने कौतुक करेन जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय, अक्षय यादव. पहा षटक हाताळल्यानंतर देखील डीप मध्ये ज्या पद्धतीने तो प्रोटेक्शन देतोय त्याने चुरस रावली आहे. जिथे स्वतःमध्ये त्याच्या घाम शरीरावरती असताना देखील तो प्रयत्न करतोय एकेरी दुहेरी धाव अडवण्याचा. ही ताकद असते. एखादा संघ विजयी केव्हा होतो? ज्यावेळी एखादा खेळाडू आपलं 100% देत असतो. खऱ्या अर्थाने 100% तुम्ही दिलं पाहिजे. नक्कीच तुमचा रिझल्ट 101% लागणार आहे. यामध्ये डुमट नाही आहे. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चला पुढील होणारी मॅच अभय 11 विपक्ष संतोषदादा युवा मंच 11 या संघाने लगेचच सज्ज राहायचं आहे. पुढील होणारी मॅच आपली आहे. आपल्यासाठी हा पहिला कॉल आहे याची नोंद घ्या. चला गोलंदाज निघालेले आहेत महेश सनस. यावेळी लॉफ्ट केला. एरियल रूट दिला गेला आणि सांगितलं अरे हमें शौक नहीं हमारा नाम मशहूर करने का, हम जो जानते हैं वो हमें मानते हैं. मानलंय राजाला. ठोकलाय त्याने षटकार. 6 धावा. पहा इथे एटीएम पिन क्रमांक टाकला गेलाय. सह्याद्री स्पोर्टचे सर्वा सतीजी सनस. यावेळी पहा बोथ ऑफ साइड्सला संधी दिली गेली होती. जिथे 3 चेंडू 3 विकेट मिळवले तर 501 रुपये आहेत आणि 3 चेंडू 3 षटकार जर लगावले ना तरी देखील तुम्हाला 500 रुपये आहेत. सतीश सनस सरांकडून हे आपल्यासाठी कॅश प्राइज आहे याची नोंद घ्या. म्हणजे तुम्हाला दोघांनाही आहे, म्हणजे बोथ ऑफ साइड्स मी म्हटलं. आणि पहा गोलंदाजासाठी देखील तेवढंच पारितोषिक आहे आणि फलंदाजांसाठी देखील तेवढीच संधी आहे. म्हणजे आता उरलेले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावसंख्या 27 लगावली आहे. मी निवेदन करेन पुढील होणारी मॅच अभय 11 विपक्ष संतोषदादा युवा मंच 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच कॉमेंट्री टॉस्का बॉस या ठिकाणी उपलब्ध राहा. आपल्यासाठी हा कॉल आहे. 27 धावा स्कोर कार्डवर 28 धावा 28.
28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन फलंदाज अजय येतील. मात्र स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं ना तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सूरज गायकवाड, माफ करा सूरज वाडकर आहेत. यावेळी पहा लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती आणि ते करतील झेल. फलंदाज सूरज वाडकर बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर, थोडस स्पीडअप घेतोय आम्ही. अभय 11 संघनायक लगेचच या आणि संतोषदा यांचे संघनायक आलेले आहेत. थोडस अभय 11 आपण नोंद घ्या, ते देखील पोचलेत. काही बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. अभिषेक वाशिवले मैदानाच्या आतमध्ये येतील. अभि वाशिवले असं त्यांना ओळखलं जातं. हा मैदानाच्या आतमध्ये महेश सनस यांना अजूनही संधी आहे. आता मात्र 1 विकेट मिळवलाय, आणखी 2 विकेट जर त्यांनी मिळवले ना तर त्यांना 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय तर त्यांना देखील संधी आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, पहिलाच बॉल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली आहे. धावत संख्या आता मात्र जैसे थे वैसे 28 या आकड्यावरती. 28 रन्स म्हणजे लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा मैदानाच्या आतमध्ये आणखी एक वाईट बॉल येईल. अतिरिक्त धाव अंकित होईल. धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळालेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहेत अभि वाशिवले, महेश. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅच कॅरी केला गेलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा पुन्हा एकदा. चला थोडंसं फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जलद गतीने या, निवेदन आहे. नवीन फलंदाज दत्ता कोंडाळकर आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. काही शेवटचे बॉल या ठिकाणी राहिलेत. जवळजवळ शेवटचे 1-2 बॉल बाकी आहेत. आम्ही येतो लगेच टॉस बॉक्स मध्ये. लास्ट बॉल आहे. या बॉलवरती जर विकेट घेतला ना तर महेश साडी सह्याद्री स्पोर्ट्स कडून सतीश सनस यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. महेश याची नोंद घ्या. दत्ता कोंडाळकर यांचा विकेट जर तुम्ही मिळवलात, व्हॅल्युएबल विकेट आहे. या विकेटची प्राइज लावली गेली आहे. गोलंदाज निघालेले आहेत. काय घडेल या बॉलवरती? हा बॉल हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षक जद्दोजहद करतायत अडवण्याचा प्रयत्न. मात्र काय एफर्ट्स पाहायला मिळालेत. व्हॉट अ एफर्ट्स, फॅब्युलस, फॅन्टास्टिक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने दिलेले एफर्ट्स पाहायला मिळाले आहेत. आणि तदनंतर मात्र संधी मिळाली ती रनआउटची स्ट्राईक एंड वरती आणि तिथे मात्र फलंदाज आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. एकाने अडवला, तदनंतर बाकअप येत असताना तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आला. त्याने मात्र पहा हा तोच क्षण आहे आणि या क्षणाचं आपण इथे साथी ठरतोय. जाऊया आपण टॉस का बॉस या ठिकाणी लगेचच टॉससाठी टॉस करतोय. एका साईडला दोस्ती ग्रुप वाई संतोष दादा युवा मंच, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अभय 11 टॉस आहे. दोन्ही टीमला माहिती आहे. एका साईडला वाई 11 वाई प्रीमियर लीग, दुसऱ्या साईडला जननायक आमदार माननीय मकरंद आबा पाटील. असा कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? अभय 11चा आहे कॉल. सो तुम्हाला माहिती आहे एका साईडला जननायक आमदार किंवा वाई प्रीमियर लीग हा कॉल द्यायचा. येस सर, स्पिन दी कॉइन. आपण फिरवूयात. लपवा. वाई बघितल्यावर दुसरं मागतात. वाई प्रीमियर लीग हा कॉल आहे अभय 11चा आणि येस जननायक आमदार मकरंदाबा पाटील हा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलेला अर्थातच दोस्ती ग्रुप वाई संतोष दादा युवा मंच. किती मॅच खेळला आणि त्यामध्ये रिझल्ट काय राहिला आहे? आमची एक पहिली मॅच आम्ही खेळलो
त्यामध्ये आम्ही लॉस झालो आहे, म्हणजे पहिली मॅच हरलो आहे आम्ही. तर ही आम्ही चांगल्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करू. कारण विचारलं तर देऊ शकतोस, पहिली मॅच का हारलास? पहिल्या मॅचला आमची बॅटिंग चांगली झाली, खूप चांगली झाली, परंतु बॉलिंग साईडने थोडीशी आम्ही जास्त रन्स दिल्या, त्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. प्लेइंग 11 चेंज आहे का त्या तीच टीम घेऊन खेळत आहे आता? नक्कीच 1 किंवा 2 चेंजेस असतील टीममध्ये. महत्त्वाचा निर्णय टॉस जिंकून. प्रथम क्षेत्ररक्षण करू. येस दादा, तुमचं कसा रिझल्ट राहिला, किती मॅच खेळला आणि त्याचा रिझल्ट काय आहे? एक मॅच खेळलो आहे, पहिली मॅच विन झालो आहे आणि बॉलिंग आमची चांगली राहिली आहे, त्यामुळं आत्तापर्यंत मी बॉलिंग चांगली करू. 11 खेळाडू परफॉर्मन्स छान करतात, पण एक स्पेशल परफॉर्मन्स असतो पहिल्या मॅचमध्ये. एक स्पेशल इनिंग कोणाची आवडली? नक्कीच पहिल्या मॅचमध्ये प्रमोद गायकवाड जे आमचे अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर बॅटिंग संतोष कचरे म्हणून त्यांनी सुंदर फलंदाजी केली आणि त्याच्याबरोबर आम्ही मॅच जिंकलो. थँक्यू दादा, तुला देतो शुभेच्छा. टॉस जिंकला आता तर संतोष दादा युवा मंच दोस्ती ग्रुप वाई या टीमनं दे वॉन्ट दी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. मी सुनीलजी वाडकर साहेब यांच्याकडे येतो दादा. 6 वर्ष परंपरा, वाई टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी स्पर्धा वाई प्रीमियर लीग आणि प्रत्येक खेळाडूला एकत्र आणणारी, खेळाडूला शिस्त शिकवणारी आणि या खेळाडूसाठी एक वेगळा व्यासपीठ तयार करणारी अशी स्पर्धा वाई प्रीमियर लीग. आणि या पंकज दादा, या दोघांबद्दल काय बोलाल? नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाई प्रीमियर लीग पर्व 6वं आहे आणि सकाळी शशिकांत शिंदे साहेब पण बोलले आणि इतर मंडळीही बोलली. वाई तालुका पश्चिम भागातील वाई तालुक्याचा प्रथम खेळाडू, प्रथम युवा नेतृत्व ज्यांनी नवी मुंबईसारख्या शहरामध्ये क्रिकेटसाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिलं ते पंकजदा वाडकर. आणि दिवसेंदिवस दरवर्षी या स्पर्धेची आकर्षता अतिशय वाढत चालली आहे. माझ्या माहितीनुसार याच्या अगोदर 2 दिवस सामने व्हायचे, यावर्षीपासून 3 दिवस चाललेले आहेत. याच्या अगोदर मला वाटते 12 संघ असायचे आणि यावर्षी 15 संघ आहेत. आणि मला समजलेल्या माहितीनुसार अजूनही 6 संघ बाकी आहेत, म्हणजे ज्यांना इच्छा होती खेळायची पण ते खेळता नाही आले, कारण मर्यादा ही 12वरून 15 केली, याच्यावरून जास्त करता येत नाही. आणि ज्यांचे संघ घेतले नाहीत, ज्यांना चान्स मिळाला नाही, त्यांनाही उत्तर काय द्यायचं हे दादांसमोर प्रश्न होता, तरी पण त्यांनी मॅनेज केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पंकजदा वाडकर व सर्व मित्रसमूह, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हा संतोष दादा, आपण या तर जेव्हा ॲडव्होकेट प्रमोद दादा जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालं म्हणून बॅनर. मला एवढं आवडलं. मला आठवण आली की जेव्हा 36% पडतात तेव्हा बॅनर लागतो गावात, भाई पास झालो, करून दाखवलं. वाई प्रीमियर लीगमध्ये सिलेक्शन होणं खूप मोठी गोष्ट आहे का दादा? हां, नक्कीच. वाई प्रीमियर लीग एक मोठी लीग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिचं नाव आहे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये खेळण्यामध्ये आहे ना पूर्ण आनंद आहे. आणि बॅनरचं झालं तर मित्रांचं माझ्या प्रेम आहे. आमची जी टीम आहे जय हिंद 11, त्यांचं असं म्हणणं होतं की माझं सिलेक्शन व्हावं आणि माझं सिलेक्शन झालं. दोन वेळा फॉर्म भरला पण नाही, अनसोल्ड झालो. पण यावेळेला माझं सिलेक्शन झालं तर मला त्या पोरांचं प्रेमापोटी त्यांनी माझा बॅनर तयार केला आणि लावला. मला खूप आनंद झाला त्याचा. कशी वाटते वाई प्रीमियर लीग खेळत असताना? वाई प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची भरपूर इच्छा आहे आणि पहिल्यापासूनच आहे आणि खूप मोठी स्पर्धा असते पंकजदा वाडकर यांची. खूपच सुंदर नियोजन आहे. पंकज दादा, या खेळाडूंचं स्वप्न असतं खेळायचं, हे का आपण बोलतो? आणि वाई प्रीमियर लीगमध्ये सिलेक्शन होणं खूप मोठी गोष्ट. आज बॅनर लागला, इतिहास घडला खरं तर वाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तुमचा खेळ असाच बहरत राहू. सर्वांना मी आभार व्यक्त करतो. आणि टॉस जिंकल्या अर्थातच आपण पाहिलं तर दोस्ती ग्रुप वाई संतोषदादा युवा मंच या टीमनं दे वॉन्ट दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. शैलेजी जाधव सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. पहा, आपण टॉस पाहिला, आता मात्र मॅचकडे वळतोय. पहा, यावेळी मात्र ऑन साईडला हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, 1 धाव अंकित केला गेलाय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आकाश फरांदे आणि विशाल चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती या संघाचा आयकॉनिक खेळाडू मनीष मांढरे आपल्याला पाहायला मिळालाय. तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघालाय ओव्हर द विकेटने. मनीष मांढरे डावखुऱ्या हाताचा खऱ्या अर्थाने गोलंदाज राहिलेला आहे. विशाल त्यांच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने रणनीती ठोकतील. माफ करा, आकाश आहेत स्ट्राईक एंड वरती.
हो, यावेळी पहा पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड विकेटला फेकी करेल. 1 धाव, 32 धावांचं आव्हान आहे. जेवढ्या लवकरात लवकर आपण या टार्गेट पर्यंत कसं पोहोचू याच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या आहेत. फलंदाज विशाल चोरगे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे इथे एक घनोघर युद्ध पाहायला मिळेल. आयकॉन विपक्ष आयकॉन. हो, यावेळी पहा इम्प्रोव्हायझेशन केलं, दिल स्कूप खेळला. डीपिश लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत दणदणीत चौकार, 4 रन्स. धन्यवाद डीजे मास्टर. त्याचबरोबर या 20 व्यासपीठावरती लिम कोंडवली गावचे अमोलजी चोरट यांना मी निवेदन करीन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चौकार, आयकॉनिक खेळाडू विशाल चोरगे आपल्याला पाहायला मिळाले. जिथे पहिलं षटक संपलं, या पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावसंख्या 7 धावा, म्हणजे येणारे 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 25. 18-25 स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. ते आकाश. हो, यावेळी उडवलाय आणि सांगून टाकलंय. हो, अरे खैरात में अगर हमें खुशी भी मिली ना तो हम लेते नहीं, हम गम भी बरे नवाबों की तरह लेते. नवाबाज सारखा फटका खेळलाय या पठ्याने, ठोकलाय एक मॅग्निफिसंट षटकार, 6 धावा. धन्यवाद. चला, बॉल पोहोचवायचा आहे, थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजन कमिटी आपल्याला देखील नोंद आहे, याची नोंद घ्या. आकाश फरांदे यांच्या बॅटमधून काय फटका आलाय. ज्या फटक्यामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या फलंदाजाचा क्लास पाहायला मिळतो, त्याच्या मनगटातली खऱ्या अर्थाने ताकद पाहायला मिळते. आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेला आहे हा खेळाडू. खऱ्या अर्थाने आकाश फरांदे यांचा बॅटचा जो स्विंग आहे ना, तो त्यांची ताकद राहिलेला आहे. पहा, त्यांचा एक उभी राहण्याची एक स्टाईल आहे ना, ती एक नैत्रदीपक पद्धत आहे. पहा पुढचा बॉल. हो, याही वेळी आडव्या बॅटने सांगितलंय, अरे तुम जलन बेमिसाल रखना, अरे हम जलवे भी बेमिसाल रखेंगे. काय जलवाई या पट्ट्याचा. ठोकलाय आणखी एक मॅग्निफिसंट षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. पहा, आजच्या दिवसामध्ये पंकज दादा आणि त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांना ओळखले जातात ते गणेश दादा गायकवाड नांदगणे यांचा मुख्य व्यासपीठावरती एक ग्रँड वाढदिवसाचा सोहळा. हो, याही वेळी उडवलाय आणखी एक तडाखा, क्रॅकिंग मॅग्निफिसंट, अफलातून, अविश्वसनीय, खंजिगिडीव. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा फलंदाज, नाव आहे आकाश फरांदे. वाह, काय फटका ठोकलाय. चला थोडस हो, याही वेळी उडवण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषे पार, मिळतील धावा. 4 चौकार. आता मात्र पहा, गणपतदादा सनस चर्चा होतीये. गणपतदादा सनस देखील सांगताय, जलना जलाना यह सब तो फिजूल है. अरे जलना और जलाना ये तो सब फिजूल है. हम अपने काम में मस्त है, तुम अपने काम में मस्त रहो. मैदानाच्या आतमध्ये पहा, विनिंग नॉक येईल का. डाऊन द ग्राउंड, विजयी चौकार. हिज फिनिश ऑन हिज स्टाईल. आकाश फरांदे यांनी मात्र या मॅचला सर्वाधिक कमी वेळामध्ये संपवण्याचा विक्रम नोंदवला गेलाय. आणि चला लगेचच पुढील होणारी मॅच आणि त्याचं लगेचच
संतोषदादा युवा मंच आणि अभय 11 या दोन्ही संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि बोथ टीम शेक हँड करून मैदानाच्या बाहेर निघतील. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच